गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड या कंपनीचा अनालिसिस करणार आहोत ॲज ए स्टॉक ऑफ द वीक मध्ये. ही कंपनी ऍक्च्युली काय करते बघा. बोरोसिल कंपनी ही बिझनेस मध्ये एंगेज आहे. कशाच्या? लो आयर्न सोलर ग्लास, जे सोलर साठी लागणारे ग्लासेस आहेत ते बनवण्यामध्ये ही काम करते. सोलर मध्ये यूज होतात त्याचे मग ते ट्यूब्स असतील किंवा फ्लॅट प्लेट्स असतील त्यामध्ये लागणारे आहेत. आणि ही कंपनी जवळजवळ गेली 2018ला लिस्टिंग झालेलं आहे या कंपनीचं. आणि जर ह्याच्या प्राइस जरी बघितल्या मॅक्सिमम करून आपण, तर साधारण ही जेव्हा सुरू झाली 2005ला, तेव्हापासून ही कंपनी चांगलं परफॉर्म करते. 50 पैसेवरून या कंपनीचे शेअर प्राइस आज 307 रुपयेपर्यंत पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या कंपनीचं जर पाहिलं तर 2017-18ला आपण एक्झॅक्ट बघूया. 2018ला या कंपनीनं एकास 3 असे बोनस दिलेले आहेत. आणि त्यानंतर जर स्प्लिट पण पाहिला या कंपनीचा, तर एकास 10 असे शेअर्स स्प्लिट सुद्धा केलेले आहेत 2017ला. आणि म्हणजे ज्यांनी कुणी 10-15 वर्षापूर्वी तर इन्व्हेस्ट केले असतील, तर त्यांच्याकडे साधारण एका शेअर्सचे आज जवळजवळ 40 शेअर्स त्यांच्याकडं असणार आहेत. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे शेअर्स वाढले. आणि त्याचप्रमाणे 50 पैशाचा, 2 रुपयाचा, 5 रुपयाचा शेअर आज जर 300 रुपये होते, तर या कंपनीने चांगले रिटर्न्स इन्व्हेस्टरला त्याच्या दिलेले आहेत. ओके, चला तर डिटेल अनालिसिस करू या कंपनीचं. यासाठी आपण सुरुवातीला जर पाहिलं तर ही कंपनी जी आहे NSE आणि BSE दोन्हीकडे लिस्टेड आहे. कंपनीचं नाव आहे बोरोसिल रिन्युएबल लिमिटेड. कंपनीचा सध्याचा जो दर आहे तो 308 रुपये 45 पैसे चाललेला आहे. जर कंपनीच्या स्ट्रेंथ काय आहेत पाहायच्या म्हटल्या, तर इथं ही कंपनी ग्रोथमध्ये क्वार्टरली ग्रोथ त्याच्या रिझल्ट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नेट प्रॉफिट पण रायझिंग आहे, वाढणारा आहे. कंपनी लो डेट किंवा झिरो डेट, कंपनीकडे कोणत्याही प्रकारे मोठ्या प्रमाणात लोन्स घेतलेले नाही आहेत. कंपनीचे जे प्रमोटर आहेत त्यांनी स्वतःचे शेअर्स कुठं तारण ठेवलेले नाही आहेत किंवा गहाण ठेवलेले नाही आहेत. आणि कंपनीचा ग्रोथ इन प्रॉफिट ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन मध्ये काय झालेलं आहे, इन्क्रीज झालेला आहे इयर ऑन इयर बेसिस. आणि यामध्ये स्ट्रॉंग मोमेंटम आहे शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म मध्ये. विकनेसेस मध्ये जर आपण गेलो, विकनेसेस मध्ये आपल्याला काय, म्युच्युअल फंड थोड्याफार प्रमाणात यातून विक्री करून बाहेर पडतात. नेट प्रॉफिट मार्जिन फॉल झालेत क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस, इयर ऑन इयर बेसिस वाढलेले आहेत, पण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस कमी झालेले आहेत. प्रमोटरनी स्वतःचे शेअर डिक्रीज कमी केलेले आहेत, होल्डिंग कमी केलेली आहेत. मी जेव्हा याचे डिटेल्स स्टडी करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की यांनी QIP ना काही होल्डिंग देऊन बिझनेस एक्सपान्शन साठी स्वतःचे शेअर्स QIP ना दिलेले आहेत. त्यामुळं हे डिक्रीजिंग दाखवत आहे. पण हे बिझनेस डेव्हलपमेंट साठी वापरले गेलेले असल्यामुळं माझ्या दृष्टीनं हे युजफुलच ठरेल कंपनीच्या बाबतीत. अपॉर्च्युनिटीज काय आहेत बघा. याच्यात लास्ट ट्रेडेड प्राइस रेजिस्टन्स 3च्या वर ट्रेड होतोय. हाय रिकव्हरी झालेली आहे. 52 वीक पासून जी रिकव्हरी झालेली आहे अगदी फास्ट झालेली आहे. RSI मध्ये स्ट्रेंथ आहे. आणि याच्या ज्या शेअर प्राइस मध्ये व्हॉल्यूम सुद्धा वाढलेला आहे आणि प्राइस सुद्धा गेन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. थ्रेट काय आहेत बघा. क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिस मध्ये रेव्हेन्यू, प्रॉफिट आणि ऑपरेटिंग मार्जिन मध्ये शॉर्टफॉल आलेला आपल्याला इथं पाहायला मिळतं. इन्क्रीजिंग नॉन ट्रेंड इन्कम, म्हणजे या कंपनीचा जो बिझनेस, मेन कोर बिझनेस आहे तो सोडून कंपनी दुसऱ्या आणखीन काही बिझनेसेस मधून सुद्धा रेव्हेन्यू जनरेट करताना पाहायला मिळत आहे. ओके, तर हे होते काही स्वॉट अनालिसिस आपण केलं, त्यामध्ये स्ट्रेंथ, विकनेस आणि अपॉर्च्युनिटीज पाहिल्या. आता या कंपनीचा जर पीई पाहायचा म्हटला, या कंपनीचा पीई आहे 30.63 आणि सेक्टरचा पीई जर पाहिला तो आहे 56.95. कम्पॅरेटिव्हली सेक्टरमध्ये या कंपनीचा पीई कमी आहे. आणि ही कंपनी चांगला परफॉर्म या सेक्टरमध्ये करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते असं कुठेतरी लक्षात येतंय. या कंपनीची बुक व्हॅल्यू जी आहे ती 40.44 आहे आणि आज प्राइस 308 आहे. बुक व्हॅल्यूच्या 7 ते 8 पट कंपनीच्या शेअर्सची प्राइस वाढलेली आहे. कंपनीचा फेस व्हॅल्यू जो आहे तो 1 रुपये आहे. आणि जर या कंपनीचा मार्केट कॅप पाहायचा म्हटला
तो आहे 4,000 कोटीचा. तर या कंपनीचं जर स्ट्रेंथ पाहायची म्हटली आपण, जर इंडिकेटर्सवरती टेक्निकल पाहायचं म्हटलं तर आपल्याला थोडंसं खाली जावं लागेल. इथं आपल्याला डिटेल्स मिळतील. ओके, इथं डेली बेसिस मध्ये या कंपनीचे जर टेक्निकल अनालिसिस म्हटलं तर बुलिश आहे, व्हेरी बुलिश त्याचे सिग्नल्स आहेत. वीकली मध्ये पाहिलं तर ते सुद्धा व्हेरी बुलिश आहेत, आणि मंथली मध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा या कंपनीचे टेक्निकल रेटिंग सुद्धा बुलिश आहेत आणि स्ट्रॉंगली रेकमेंडेड बाय करण्यासाठी याचे सिग्नल टेक्निकल अनालिसिस मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रिसेंटली त्याचा जो काय रेजिस्टन्स असणार आहे म्हणजे येणाऱ्या काळात, तो 338 आहे, त्यानंतर 381 आणि 412 हे काही येणाऱ्या काळामधले काही त्याचे रेजिस्टन्स असतील. ज्यांना कोणाला शॉर्ट टर्म मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर ह्या टार्गेटसाठी ते एक्झिट सुद्धा होऊ शकतात आज एंट्री करून. आणि यासाठी स्टॉप लॉस तुम्ही मेंटेन करू शकता 263 चा, कारण हा सपोर्ट 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर हे होते टेक्निकल रीडिंग्स. आपण जर ह्याचे गेन्स पाहिले गेल्या वर्षभरामध्ये या कंपनीनं 329% रिटर्न्स आपल्याला दिलेले आहेत. आणि रिव्हेन्यू जर पाहिला तर 15% वाढलेला आहे. नेट प्रॉफिट सुद्धा 24% वाढलेला आहे, आणि ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा 71% या कंपनीचा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्या होत्या थोड्याशा टेक्निकल बाबी या कंपनीच्या. जर आपण फायनान्शियल्स पाहायचं म्हटलं, या कंपनीचे रिव्हेन्यू जर आपण पाहिले तर रिव्हेन्यू सुद्धा चांगले वाढत आहेत. 2017ला 267 कोटी होते, 18ला 295, 19ला 357, 2020ला 271 आणि 2021ला 502 करोडचे रिव्हेन्यू या कंपनीचे आपल्याला पाहायला मिळतात. आणि जर नेट प्रॉफिट पाहायचा म्हटला तर कंपनीचा 2017ला 126 कोटी होता, 46 झाला, परत 46 गेल्या वर्षी, म्हणजे साधारण गेल्या क्वार्टर अॅन्युअल रिझल्ट्स मध्ये 2020च्या याच्यामध्ये लॉस मध्ये नाही पण काही थोडेशाच प्रॉफिट मध्ये होती. पण 2021 मध्ये तिनं रिकव्हरी केली, चांगले सेल्स पण ग्रोथ मिळालेली आहे 2021 मध्ये, आणि तिनं आता 89 कोटीचे रिटर्न्स या कंपनीने चांगले आता पाहायला तिने दाखवलेले आहेत, रिटर्न्स दाखवलेले आहेत. अर्निंग पर शेअर सुद्धा 2017ला 548 रुपये होता पर शेअर, कारण त्यावेळेला तो स्प्लिट झालेला नव्हता. त्यानंतर स्प्लिट पण झाला, 1:10 आणि त्यानंतर 3:1 अशा पद्धतीनं इथं आपल्याला बोनस देखील या कंपनीने दिलेला असल्यामुळं हा ड्रॉप आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तिथून जर पाहायचं म्हटलं 18, 19, 20, 21 तर सलग 3 वर्ष सेम होता, पण गेल्या वर्षी कमी होता. जसं मी म्हटलं की थोडा प्रॉफिट होता कंपनीला, पण आता तो वाढून 7.56 पर शेअर आलेला आहे. आणि हा ग्रोईंग होईल, कारण या कंपनीचा बिझनेस मॉडेल जो आहे तो चांगला आहे. बुक व्हॅल्यू टू प्राइस कंपनीचा सुद्धा वाढतोय. 26.28 होता गेल्या वर्षी, या वर्षी तो 47.24 झालेला आहे. रिटर्न ऑन इक्विटी सुद्धा चांगली वाढलेली आहे, 14.58 झालेली आहे रिटर्न ऑन इक्विटी. आणि 15% ही रिटर्न ऑन इक्विटी ही चांगली मानली जाते इंडस्ट्रीमध्ये. आणि डेट टू इक्विटी, कंपनीचा डेट इक्विटी ज्याच्या आहेत त्याच्या अगेन्स्ट 0.10 पैसे, म्हणजे अगदी कमी लोन्स या कंपनीचे आहेत. आणि जर शेअर होल्डिंग पॅटर्न पाहायचं म्हटलं या कंपनीचं, तर प्रमोटर्सकडं इथं साधारण 61% होल्डिंग या कंपनीच्या प्रमोटरांच्याकडे शेअर्स आहेत. त्यामध्ये FIIs फॉरेन इन्व्हेस्टमेंटनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट केलेली आहे 5.26%. आणि जर पब्लिक पाहिली तर 32.92% पब्लिक या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करते, आणि चांगल्या प्रकारे या कंपनीची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. म्हणून या कंपनीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चांगले रिटर्न्स पाहायला मिळतील, आणि या कंपनीत इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि यामध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल साधारण 308 रुपये या कंपनीची आता करंट प्राइस आहे. जर आठवड्याला आपण जसं म्हणतो की आपण इन्व्हेस्ट करायचे आहेत, 300 रुपये एक शेअर्स, म्हणजे ज्यांना 500 करायचे असतील 1 किंवा 2 शेअर्स इन्व्हेस्ट करू शकतात. ज्यांना 1000 रुपये इन्व्हेस्ट करायचे असतील त्यांनी 3 शेअर्स इन्व्हेस्ट करावे. आणि या कंपनीमध्ये लॉंग टर्म जर होल्ड केलं तर जसं मी
इथं आपण पाहिलं की गेल्या 15 वर्षात चांगले रिटर्न्स इन्व्हेस्टरला त्याच्या मिळालेले आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा चांगले रिटर्न्स आपल्याला पाहायला मिळतील असं वाटतं. आणि या कंपनीचा जर डेली चार्ट सुद्धा पाहिला आपण, तर इथं आपण MACD बाईंग मध्ये आहे, RSI 55 झालेला आहे आणि मुव्हिंग ॲव्हरेजच्या 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डलनी क्लोजिंग सुद्धा काल दिलेला असल्यामुळं हा एक स्ट्रॉंग बाय सुद्धा सिग्नल आहे शॉर्ट टर्म साठी सुद्धा. तर या अनुषंगाने या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला हरकत नाही. तर हे होते काही टेक्निकल बाबी या कंपनीच्या. या सगळ्या काही एज्युकेशनल पर्पज आपण शिकवतोय. आपल्याला जर यामध्ये काही खरेदी विक्री करायची असेल तर आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी यासोबत डिस्कशन करून आपलं डिसिजन तुम्ही करू शकता. आपला हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल जरूर कमेंट करून सांगा. आवडला असेल तर इतरांना शेअर करा, याचा बेनिफिट सगळ्यांना होऊ दे. हाच आमचा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्यामागं. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.